श्री गुरुदेव दत्त. हे पहा आज आम्ही पौर्णिमा बुधवार नारायणपूरला निघालो. पहा मुक्कामी उद्या गुरुवार. आमचे गुरुवार चौधरी काट्या आणि अचानक आमचं निघण्याचं तर निघालो. पहा उद्या म्हणजे काय आमचं त्याला थोडं पण सकाळी नियोजन असतं त्यामुळे आता संध्याकाळी निघालो. तात्या काय काय चाललंय तुमचं? ठीक. पाऊस बाई व्हायला पाहिजे चांगला, पण चांगला पाऊस होत नाही. हे बघा आता पाऊस चालू आहे बघा. इथं निघालो आहे आम्ही आणि इतका पाऊस झाला आहे. आणि त्यात म्हणजे आता फोन आला की इथं शिंदोडीने मला गाराचा पाऊस झाला आहे. हां आत्ता गारा पडल्यात बघा. गाराचा पाऊस झाला आहे. आणि म्हणजे आता हे उन्हाळी पाऊस म्हणायचं. आणि या पावसात जर गाराचं म्हटल्यावर आता पिकाची ऊसाचे नुकसान नाही होणार. आता वादळी पाऊस. कोणता वादळी पाऊस? नुकसान होईल नाही घ्यायचं. लई नुकसान होणार. गहू गोट याचं सगळं नुकसान झालं बघा. म्हणजे आता पाऊस पडेल आणि परत सीझनला नाही यायचा. म्हणजे बघा ना आता या पावसाची अशी अवस्था बघा. काय पाऊस चाललाय जोरदार बघा. आता इथे आज लईच पाऊस झाला. चौकडं पाऊस झाला आज. 3 पाऊस. गाराचा पाऊस म्हणल्यावर काय हे काय घर असते बघा. गावातच आम्हाला सुरुवात झाली पावसाळ्यात. गावातच पावसाळा सुरुवात झाली. रामकृष्ण. आता आम्हाला जायला किती 10 वाजतील काय 11 वाजतील काय नाही. पण माघारी नाही. आता निघालो तर निघालो माघारी. आमच्याकडं आज दुपारपासून पाऊस पडतोय पहा बरोबर. आणि आत्ताच बघा निरोप आला की बघा इथे समोर दिसतोय लिओ आलाय पहा. तर संपूर्ण गाराचा पाऊस. भरपूर नुकसान झाले पहा ऊसाची गव्हाची. आम्हाला जायचं पुढं नारायणपूर. जरा आता एस टी पण अलिबाग चौकीला.